महाराष्ट्र नवनिर्माण सेना के भिवंडी उप तालुका प्रमुख श्री हनुमान वारघड़े व ज्ञानेश्वरी माउली महिला मंडल अध्यक्षा श्रीमती सुलोचना हनुमान वारघड़े द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के शेलार गांव श्री शारदा विद्यालय व जिला परिषद स्कूल के विद्यार्थियों को मान्यवरों के उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े पैमाने पर नोटबुक व बिस्किट वितरण कर गुणवंत विद्यार्थियों को विशेष सत्कार किया गया। इस अवसर पर मनसे प्रदेश उपाध्यक्ष डीके महात्रे, मनसे भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुलवी, मनसे भिवंडी तालुका सचिव शरद नागावकर, संजय बजागे, माजी सरपंच वेहले भटाले, श्याम माली, विद्या प्रसारक मंडल अध्यक्ष शांताराम भोईर, शारदा विद्यालय के मुख्य अध्यापिका श्रीमती ज्योति नितिन पाटिल, संतोष भोईर, विद्या प्रसारक मंडल संचालक रामदास वारघड़े, जिजाऊ संगठना भिवंडी शहर अध्यक्ष निशाल भोईर, कृष्णा अधिकारी, दीप पाटिल, कुंदा वारघड़े, दिनेश वारघड़े, नवीन भोईर, आकाश भोईर, महेश सोनवने, उप तालुका प्रमुख कोमल भोईर, मनसे कार्यकर्ता अजय भानुशाली, लता पाटिल, संगीता वारघड़े, देविका वारघड़े, हर्षिला भोईर, माजी उपसरपंच दिनेश भोईर, परेश चौधरी के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा मनसे के कार्यकर्ताओं, पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी उप तालुका प्रमुख श्री हनुमान वारघड़े व ज्ञानेश्वरी माउली महिला मंडल अध्यक्षा श्रीमती सुलोचना हनुमान वारघड़े द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि शारदा विद्यालय के माजी विद्यार्थी डॉक्टर संकेत अनीता ज्ञानेश्वर वारघड़े को मान्यवरों द्वारा विशेष सत्कार किया गया। तो वहीं क्रिश रितेश पाटिल का जन्मदिन केक काटकर भी मनाया गया और उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। तो वहीं संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन श्री वारघड़े सर ने किया। मान्यवरांना विनंती असते की आपण ठाकरे साहेब यांच्या पुढाकाराने प्रतिनिधी पुरस्कार आपण दिल्याने जोरदार कार्यक्रमात आपण सर्व मान्यवरांना विनंती असते की आपल्या पुढाकाराने आता सर्व काही गोष्टी देवपरिचय या 20व्या वर्षामध्ये सुद्धा हनुमानजी वारघड़े उपतालुका अध्यक्ष झाले। यापुढे आणि प्रतिमा पूजन करायचं आहे। यांच्या जीवनाचे दीपक प्रज्वलवते परशुराम माळी, माजी सरपंच वेळे भाटाळे, दरजी गांधवकर साहेब, भिवंडी तालुका सचिव मनसे यांच्या जीवनाचे दीपक प्रज्वलवते श्री वारघड़े साहेब, सदस्य जिल्हा विभाग एकत्र मंडळ गेला यांच्या जीवनाचे या ठिकाणी दीपक प्रज्वलवते की त्यांच्या वारघड़े जोरदार कार्यक्रमात आपण इथं आपल्या विद्यालयाचे गुणवंत असे माजी विद्यार्थी आहेत माननीय विद्यार्थी आपण सुद्धा ठिकाणी प्रतिनिधित्व कार्यक्रमाची सुरुवात करायची। या कार्यक्रमाचे करता गेल्या 20 वर्षापासून जे त्या विद्यालयामध्ये गरीब विद्यार्थ्यांना वयांचं वाटप करण्यात आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय नोकरी वाढवण्यात आली। सन्माननीय सर्वात वाढवण्याचे उपतालुका अध्यक्ष ग्रामीण सन्माननीय रिपोर्टर मान्यवरांचं स्वागत होते। जोरदार कार्यक्रमात आपण मनोज गुलवी साहेब यांच्यासाठी त्यांचं स्वागत या ठिकाणी जोरदार कार्यक्रम संजय बजागे यांचं
जोरदार कार्यक्रम होईल. जिजाऊ शहर अध्यक्ष यांचं स्वागत या ठिकाणी होईल. त्यानंतर यानंतर सामान्य घोषणा अधिकारी खूप खूप शुभेच्छा. जोरदार कार्यक्रम आपण स्त्रीसाठी रितेश पाटील लारा भोईर यांचं स्वागत करायचे. संगीता दिनेश वारगडे यांचं स्वागत आपल्या शुभार्थीकडे खूप खूप धन्यवाद. यानंतर आणि आपल्या शुभार्थी कोंडा वारगडे यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. यानंतर बी पाटील जोरदार कार्यक्रमात आपण संकेतसाठी त्याच्या आई वडिलांसाठी परिवारासाठी संकेतची खूप इच्छा होती की आज बाबा पाहिजे होते. आजोबांची पण खूप इच्छा होती. आई वडिलांनी दाखवलेल्या विश्वासाला तो खरा उतरलेला आहे. त्याने मेहनत घेतली आणि आज पुन्हा टक्के म्हणून आलेले आहेत. मनोज आता बोलूया आता दिले जोरदार काय कीर्तीसाठी जोरदार काय आपण बहिणीसाठी धन्यवाद. माझ्या आज या भव्य कार्यक्रमाला आबासारख्या माणसाला बोलवलं किंवा विद्यार्थ्यांना सत्कार करणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट आहे. तेला वाचून किंमत काय समयच्या वातीला, पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला, धारे वाचून किंमत काय तलवारीच्या पातीला आणि हनुमान वारगडे साहेबांशिवाय किंमत काय शेराच्या मातीला. देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, देता देता आपण सुद्धा देत जावे. ही उक्ती पूर्ण हनुमान वारगडे साहेब यांच्या जीवनासाठी समर्पक आहे. गेली 20 वर्ष वया असतील, काही वस्तू असतील, कंपाऊंड असतील, या शाळेसाठी भेट देतात. देव देश आणि धर्म आणि समाज एका भावनेतून ते देत असतात. आपल्या या परिसरामध्ये खूप पैशावाले लोक आहेत, परंतु देण्याची नियत ही मोजक्या लोकांकडे असते, त्यांच्या जनुकीमध्ये असते, ती त्यांच्यामध्ये आहे. प्रचंड समाजाने करणे तळमाळ. आता आम्ही पंढरपूरला बाहेर जात आहोत, तिथे त्यांनी आम्हाला कोणत्या आम्हाला भेट दिली आहे वारी करता. एक देण्याची नियत त्याची माणसं कोण वेगळे असतात. त्यांच्याकडे पैसा असो नसो, परंतु समाजामध्ये जगण्याची एक त्यांची तळमळ हमेशा त्यांच्या कार्यातून दिसून येतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे 2 शब्द आहेत. विद्यार्थी हा ज्ञाता असला पाहिजे, जिज्ञासा असला पाहिजे, प्रेम सवर्ण असला पाहिजे. आपल्याकडे जे ज्ञान आहे ते देता आलं पाहिजे, नाही तर आपण ते ज्ञान फक्त आपल्याकडे ठेवून आपण कृतज्ञ ठेवू. तर खरोखर या आजच्या प्रसंगी वेळ झालेला आहे. विद्यार्थ्यांना खूप मोठे व्हा. तुमच्यासाठी खूप काही करणारी समाज मंडळी आहेत आणि ते नक्की तुमच्या प्रोत्साहन पण तुम्हाला गरज करणारे मदत मंडळ आहे. परंतु आपण शिकलं पाहिजे, शिकून आपल्या समाज मोठे केला पाहिजे. खरोखर या शाळेचा विद्यार्थ्याचा एक चांगला डॉक्टर होतो, ती सुद्धा आपल्या समाजाची देणगी आहे. समाज मराठी पाऊल पडती पुढे. हे तुमच्या गावाचं नाव, समाजाचं नाव. विद्यार्थ्यांना तुम्ही असे शिका. फक्त संकुचित विद्यार्थी मनाने वागू नका. हे आजच दिवशी मी तुम्हाला सांगतो आणि शुभेच्छा देतो. तर त्यांच्या जीवनात असेच कार्यक्रम वारंवार घडत. पंडित पावणा त्यांना आयुष्य देव, चांगलं आरोग्य देव,
धनधान्य देव अशी मी प्रार्थना करतो. सन्माननीय अध्यक्ष शांताराम गोडसे यांचे स्वागत. विद्यार्थ्यांसाठी आमचे उपक्रम राबवतात ते विद्यार्थी पुढे जाऊन एक नामांकित डॉक्टर सारखे बनतात आणि ही हनुमानजी वारगडे साहेबांनी दिलेली मोलाची भेट असेल असं नक्की म्हणता येईल. कार्यक्रमाला थोडासा उशीर झालेला आहे आणि माझे 2 शब्द मी इथेच संपवतोय. हनुमानजी वारगडे साहेबांना असे कार्यक्रम करण्याची वृत्ती देवो, मानसिकता देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्यासोबत मनसेची संपूर्ण टीम सतत सोबत असेल असा शब्द देतोय. वकील देखील माझ्या भाषेचा उठणं आहे ना. आजचा हा कार्यक्रम जो आहे दरवर्षीप्रमाणे हनुमान वारगडे हा तो त्याच्या पद्धतीने दरवर्षी या शाळेसाठी ह्या वेळेला जरा त्यांनी वाढून केलेले आहेत. अगदी मस्तपैकी वया पुस्तकात आहेतच, त्याच्याबरोबर त्यांनी आणखी बघा कसा दिसतात त्याच्यामध्ये एक फोटो कमी आहे यांच्या बंधूंचा, फोटो चांगले आहे. हा इथे आता झाले की त्यांचा बंधूंचा फोटो नाही देऊ शकले. काळांतराने जेव्हा लागेल तेव्हा ते देऊ आपण. असू द्या, पुढे घरातली मंडळी एकत्र येणं गरजेचं आहे की फार उशीर झाले त्यांच्या एकत्र येण्याला. आपल्या इथे आपल्या कार्यक्रमामध्ये हा वारगडे आम्हाला वाटला तर मला फोटो कोणाला देवा. नावांच्या दोघांच्या पुढे एक येतो. मला वाटलं अर्चनचा काहीतरी पुन्हा माणसा पेक्षा लगेच आला का काय, मुलांचे लग्न झाले राहतात. तर मला ती भीती वाटली. फक्त तो हनुमान आहे म्हणजे आपलं बजरंगबली आहे म्हणजे वाहना नाही बाबा काय आणला तर बोलतो असं आहे बाबा मला उद्या 9:30 वाजता फोन कर. चालेल करतो बोलतो. त्याने बिचारी वेळेवरती फोन केला 11:30 वाजता. मला 9:30चा 1-2 तास फक्त लेट झाला. तेव्हा मी धामणकर केलं. मी बोली यांनी आजचा कार्यक्रम पण उद्या ढकललेला दिसतो. कार्यक्रम करतो भारी पण दिवस एक दिवस मागं प्रगत राहतो. त्याच्यावर काय होतं आपल्या मागं पण बरेचसे कार्यक्रम असतात. मग इकडे जायचं काही इथे जायचं. आता सुद्धा अर्धे रस्त्याशी फिरून आल्या काही फोन करून विचारलं मी भेटलं कार्यक्रम चालू आहे का. हो म्हातारसाहेब पण आहेत तुमचं नाव सांगितलं. मग तो जायलाच लागेल मला. तसं हनुमान असतं तर हनुमानला काही समजा बरोबर गणपती आहे हे दोन्हीचा विचार करता पोहोचणं आहे इथे. आम्ही बरेचसे वर्ष पक्ष वेगवेगळे होते आहेत परंतु आम्ही एकत्र काम करण्यामध्ये जे म्हात्रे साहेब आणि आता त्यांच्या गावाला खासदारकी दिली आपल्या मतदारसंघाने. त्यामुळे ती एक त्यांचा जमीची बाजू झाली. तिथे सगळे बघा ना आमचा बीजेपीचा आहे पीके म्हात्रे हे टीके म्हात्रे सगळे म्हात्रे येतात. पण फार त्यामधून रंग बदले प्रत्येकाचा रंग वेगवेगळा येतात. अशा पद्धतीने काम करताना काय होतो गावाचा विकास होतो. आता बायामांचं पण कालच सांगितलं का बघा काय कोणाला लागेल त्या वेगवेगळ्या देवीच्या दर्शनाला येताना कपड्यांवरती बंधन घातला आणि अगदी गरजेचा होता ते त्यांनी गोष्ट केली. कारण देवीच्या दर्शनाला जाताना तुम्ही जर हाफ पॅन्ट फाटलेली पॅन्ट ती तुमची जीनची काय येतं ना फाटलेली डोक्यावरती जागा झाली डोक्यांवरती फाटलेली पॅन्ट घालून जायची गरज आहे का काही. चांगल्या पॅन्ट विकत घेताना आणि डोक्याला फक्त फाडतात. अहो आम्ही फाटलेली असेल ती पॅन्ट शिवतो आम्ही घेऊन जातो. इतका फरक आमच्यानं त्यांच्यामध्ये. आता मला वाटतं मागच्या त्यांच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठा आहे मी. हे बाकी मी 73 आहे फक्त. मला आता 27 बाकी आहे. ते 27 पूर्ण करण्याकरता तुमच्या सगळ्या पोरांचा आशीर्वाद लागेल मला. तेवढा आशीर्वाद द्याल ना म्हणजे मी 100 पूर्ण करेल. आता हनुमंत माझी मागे आहे त्यामुळे त्यांचाच आशीर्वाद असला पण तिथं जरूर दर शनिवारी मला आरतीला त्या गाव मंदिरामध्ये जावं लागतं. कार्यक्रम करताना ना फार सोपा वाटतं. आणि मी ते माझ्या वाटपाला कार्यक्रम ठेवले तर त्याला या सगळा शिंगार करणं आणि याच्याबरोबर इतक्या मंडळींना आमंत्रण देऊन आणि त्यावेळी त्या कार्यक्रमाची मनात रस्ता ठेवणं आणि ते या कार्यक्रमात हजर राहणं. कार्यक्रम 4 लोक जमतात तेव्हा त्या कार्यक्रमात शोभा येतो. बाकीचं काय वया वाटपाल त्यांनी ते पाठवलं असतं तरी पण मी योगेशला सांगितलं होता बली आमचा आमचा मुलगा आहे त्यावेळी वाटून पण दिले असते पण ते नाही झालं. तसं कार्यक्रम लोकांमध्ये दिसला पाहिजे. कार्यक्रमाची काय पद्धत आहे कशा पद्धतीने काम केलं जातो आणि का करतो काय त्याला शाळेत मतलब आहे का शाळेवरती त्याचा सदस्यत्व नाही काय नाही कशात घेत पण नाही आणि घेणार पण नाही बोलते कसं घेता येईल. बरेच करताना शाळेला 40 वर्षे
84चा अध्यक्ष सत्कारम तुकाराम भोईर तो आज 2024ला म्हणजे आता 25 चालू झाले पण 24ला 40 वर्ष झाली. मी 3 वर्षापूर्वी त्यांना सांगितलं का माझं राजीनामा घ्या, माझ्या जागेवरती नवीन तरुण पोरगा मी सदस्य राहील, मी काय बाहेर नाही पडणार, मी काम करेन माझ्या बरोबर समोर त्याने राहून त्यांनीही काम केलं पाहिजे. तो कुठे चुकेल असेल वेळेला आपण आता तयारी केला पाहिजे. 2-3 वर्षात तोही तयार होईल. अशा पद्धतीने करायला गेलो तर माझा राजीनामा दिलेला सुद्धा ते योगेशच्या हातातच ठेवले. राग येतो म्हणतो मला, पण तो स्पष्ट बोलतो जेव्हा महत्व आहे त्याचं काय बाहेर जाऊन करणार ते मला पटत नाही. आताही मी माझी सुनबाई याला पण माहिती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि वया वाटप कार्यक्रम त्यासाठी उपस्थित व्यासपीठावरील या संस्थेचे 40 वर्ष अध्यक्ष असले शांताराम भोईर साहेब, त्यांना मला जेवण पण आहे आणि माझे सर्व सहकारी, या शाळेचे शिक्षक वर्ग, रिपोर्टर, वार्तांकन करणारे सर्व पत्रकार, माझे विद्यार्थी बंधू भगिनींना, मित्रांनो, खरं म्हणजे भोईर साहेबांनी सांगितलं ह्या संस्थेचे 40 वर्ष अध्यक्ष आहे. एखादी संस्था स्थापन करणं खूप सोपं असते, पण तुम्ही चालवणं आणि अखंडपणे चालवणं आणि सलग 40 वर्ष चालवणं हे फार महत्वाचं काम आहे आणि ते भोईर साहेबांनी केले त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या शाळेमध्ये हनुमान वारकडे मला वाटतं 10 वर्ष होते ना, 20 वर्षापासून वया वाटप, शालेय शिक्षण वाटप, साहित्य वाटप कार्यक्रम करत आहे. आणि ह्या 20 वर्षात आम्ही बघतो इथे आल्यानंतर शिक्षक वर्ग सांगतो आम्हाला या शाळेत अनेक गुणवंत विद्यार्थी घडतात. जवळ 90च्या आसपास टक्केवारी घेणार, 90च्या वरती टक्केवारी घेणार सुद्धा विद्यार्थी या शाळेतून विद्यार्थी घडलेले आहेत. आज आपल्या समोर त्याचं उदाहरण संकेत वारकडे या शाळेचा विद्यार्थी एमबीबीएस ओळीचा आपल्या समोर उपस्थित आहे. भोईर साहेबांच्या 2 मुली एलएलबी झालेले आहेत. म्हणजे असे अनेक विद्यार्थी इथे घडलेले आहेत. ही संस्था खरं म्हणजे या गावात भूषण आहे, या परिसरात भूषण. अनेक विद्यार्थी संजय बजाकेसारखा माणूस तिथे येऊन शिकलेला आहे. म्हणजे या परिसरातून तालुक्यातून लोक येतात तिथे शिक्षणासाठी. परंतु सर शिक्षक सगळा झाला, पण आपल्याला जे समजा इमारत पाहिजे होती तशी इमारत आता झालेली आहे. ही खंत वाटते. आम्ही दरवर्षी येतो, इथं वरांड्यात बसूनच कार्यक्रम होतोय. एक चांगला हॉल सुद्धा पाहिजे. आज आपल्याकडे आमदार आहेत, खासदार आहेत, सगळे जवळचे मंत्री आपल्याकडे, मुख्यमंत्री आपल्या कार्याचे होते. एक व्हायला पाहिजे. त्यामुळे आमच्या हनुमानसारखे झडपणी माणसं तुमच्या बरोबर पाहिजे तर हे काम होईल. आणि मला वाटतं सर त्यांचा निश्चितच संस्थेच्या सदस्य हा. तर मला अपेक्षा आहे तुमच्याकडची विद्यार्थ्यांकडची ह्या वया हनुमान वर्गाकडे वाढतोय तो फार श्रीमंत नाही, थोडाफार श्रीमंत असेल आम्हाला दाखवत नाही तो. परंतु तो कुठूनही कोणाकडची मागून आणतोय आणि तुमच्यासाठी देतोय. कारण ह्या वहीची किंमत जी विद्यार्थ्याला असते. आता तुम्हाला सगळं मिळतं, साहित्य आम्हाला ड्रेस मिळतात, पुस्तके मिळतात, वह्या मिळतात. आमच्याकडून फार वेगळी परिस्थिती होती. म्हणजे एक वही नसताना शाळेत जायचं कसं, त्यातले विद्यार्थी घरी बसायचे. तर शाळेत गेल्यानंतर शिक्षकांचा मान, त्याच्यामुळं शिक्षक अक्षरशः शाळा सोडायची मुलं. एवढे ह्या वहीचं महत्व आहे. आपण या वयांचा वापर चांगल्या कामासाठी करा. आपण या दिलेल्या याच्यातून साहित्यातून आपल्या गावासाठी
आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी चांगलं होण्याचा प्रयत्न करा, मोठे होण्याचा प्रयत्न, चांगलं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या मागे आपल्या सगळ्यांचे सदिश्य आहेत. एक संजय वारकरी डॉक्टर झाला, तुम्ही सुद्धा होऊ शकता. कारण तुमच्या मागे संस्था आहे, या लोक आहेत. आता एकच सांगेन, या शाळेचे शिक्षक वर्ग दरवर्षी खूप मेहनत घेतात, चांगला रिझल्ट आणायला प्रयत्न करतात आणि आणतात सुद्धा. त्या शिक्षकांचा मान ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करा. निश्चितच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि जर शाळेत अपयशी झाले तर चालेल, पण जीवनात कधी अपयशी होऊ नका. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय. एबीपी माझा प्रतिनिधी यांचं स्वागत होते. यानंतर सन्माननीय मेहदी हसन यानंतर इयत्ता 6वीतून येतील. इयत्ता 6वी त्यांची नावं घेतली त्यांनी पुढे यायचे सांगेन. सन्माननीय परेशजी चौधरी साहेबांची जोरदार कार्यक्रम परेश साहेबांसाठी किशोर साहेबांनी तिन्ही मान्यवरांसाठी जोरदार कार्य करूयात. वाढदिवसाच्या मनपूर्वक सन्माननीय परेशजी चौधरी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. जोरदार कार्य करूयात. कल्याणमधून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत या कार्यक्रमात. त्यांचा गुणगान आणि गौरव करण्यासाठी मनसेचे या ठिकाणी निवडलं. सन्माननीय हनुमान वारघडे या आयोजनानुसार 20 वर्ष मनसे राबवला जाणारा
मी प्रथम आमच्या जिल्हा परिषद शाळा शेला यांच्या वतीने स्वागत करते। आज आमच्या विद्यार्थ्यांना आज हनुमान कचरू वारगळे मनसेचे कार्यकर्ते यांनी आमच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या। त्यांच्या आज नातवाचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्ताने आमच्या गरीब विद्यार्थ्यांना, आमच्या सर्व मुलांना जे वह्यांचं वाटप केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि त्यांच्या नातूला आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देते। त्याचप्रमाणे आम्हाला त्यांनी खुर्च्यांचं सुद्धा हे केलेले वाटप केलेले, त्या खुर्च्यांचा आम्हाला चांगला उपयोग होईल याची मी त्यांना शाश्वती देते आणि विद्यार्थ्यांना पण वह्यांचा चांगला उपयोग करतील याची मी सुद्धा शाश्वती देते। त्यांचे मी आमच्या शाळेच्या वतीने आभार मानते आणि मी माझे 2 शब्द बुक के थोड़ी खाली गई।